सतत पडणाऱ्या पावसामुळे यमुना नदीला बराच मोठा पूर आलेला आहे आणि या पुरामुळे दिल्लीमधील परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे। यमुनेची पाणी पातळी धोका पातळीवर आली आहे आणि शहरामधील अनेक सखल भागांमध्ये यामुळे पाणी शिरलंय। ही जी दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर ड्रोनच्या मदतीने टिपली गेलेली आहेत। सिग्नेचर ब्रिजवरची भयावह परिस्थिती या दृश्यांमधून पाहायला मिळते। उत्तर भारतात कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं दिल्लीकरांना आता संकटात टाकलंय। उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे हथनीकुंड बॅरेजमधून साधारण तासाला 1.5 ते 2 लाख क्युसेस पाणी सोडलं जात आहे। त्याचमुळे यमुना नदीचा स्तर जो आहे तो वाढलेला आहे। मी सध्या यमुना नदीच्या काठावरती आहे आणि राजधानी दिल्लीमध्ये यमुना नदीचं पाणी जे आहे नदी ओलांडून किनारा ओलांडून शहरामध्ये घुसल्यानं सखल भागातील लोकांना स्थलांतरित करण्याची वेळ आलेली आहे। दिल्लीतील विजय घाट, मयूर विहार, गीता कॉलनी, सिव्हिल लाईन्स, मजनुका टीला, राजघाट यासारख्या सखल भागामध्ये पाणी शिरल्यानं आतापर्यंत 10,000 लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। काही लोकांना घरं सोडण्याचा आदेश जे आहेत ते प्रशासनाने दिलेले आहेत। 38 ठिकाणी निवारा छावण्या दिल्लीमध्ये तयार करण्यात आलेल्या आहे। अनेकांचे संसार गंगामाई घरात आल्यानं उद्ध्वस्त झालेले आहेत आणि मायबाप सरकारनं केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार असल्यानं याच्यावरती तातडीची उपाययोजना म्हणून काहीतरी होईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, यमुना नदी। यमुना नदीला पूर आल्यानंतर नदीकाठी राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। स्थलांतरित झालेले लोक लक्ष्मीनगरवरती असणाऱ्या विकास मार्गावरती अशा पद्धतीने राहताना पाहायला मिळत आहेत। प्रत्येक वर्षी यमुनेला पूर येतो आणि लोकांना अशा पद्धतीने रस्त्यावरती आपला संसार घेऊन राहावं लागतं। विशेष म्हणजे या भागामध्ये तात्पुरत्या स्वरूपात अशा पद्धतीने टेंट तयार करण्यात आलेले आहेत आणि त्या टेंटमध्ये हे लोक या ठिकाणी राहत असतात। भैया कहाँ रहते थे आप? नीचे नहीं, नीचे इसके वहाँ पे पानी आ गया। स्कूल जाते हो? हाँ, कौन सी कक्षा में हो? 9वीं। भैया आप कहाँ रहते थे? हम भी नीचे रहते थे। नीचे रहते थे। वहाँ पे पानी आ गया। हाँ हर साल आता है? हाँ हर साल यहीं पे आना पड़ता है। हाँ यहाँ पे लाइट है? नहीं, लाइट भी नहीं है, टेंट भी नहीं है यहाँ पे। ट्रेन भी ठीक नहीं है। नहीं, बारिश होती है तब यहाँ से पन्नी से पानी टपकता, देखो शायद कितने वो फटे हुए हैं पन्नी। बनी फटी हुई है। हाँ, कोई प्रशासन से सरकार से कोई अधिकारी आए थे? आए थे, शाम को आए थे, थोड़ा खाना दाल चावल दे गए थे। थोड़े लोग खाना बांट गए। पानी का टैंकर आता है, उधर रुक जाता है, उधर रुक जाता है, यहाँ पे नहीं रुकता है। टॉयलेट के लिए? टॉयलेट के लिए खुले में जाना पड़ता है। यहाँ पे कौन कौन सी सुविधा गवर्नमेंट से मिल रही है? सुविधा क्या, अगर लाइट लग जाती है वो टेंट भी लगे नहीं लगे हैं यहाँ, और पानी की सुविधा आ गई। खाने की सुविधा नहीं है, बताओ 1 बजे खाना आएगा, सरकारी खाना 1 बजे आएगा। बताओ 1 बजे तक भूखे रहेंगे क्या है? कुछ नहीं है। आपका क्या नाम है? रानी। रानी। कहाँ रहते थे आप? धनाराम में। धनाराम में। यहाँ पे कब आए रहने के लिए? यहाँ पे कब रहने के लिए आए? कल। कल आए। यमुना नदीचं पाण्याचं स्तर दिवसेंदिवस वाढत आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार करता या लोकांची तात्पुरती सुविधा न करता कायमचा यावरती इलाज म्हणून या लोकांना घरं दिली जातील का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।